कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, आज जी घडलंय का नाही त्याच्यामुळे साहेबांना लय मोठा धक्का बसलेला। खरंय चिंचुके, पण तुम्ही होतात ना अर्जुन बरोबर? तो काही बोलला का? नाही ना, म्हणजे साहेब कधी सहजासहजी बोलणं टाळत नाहीत, पण आज त्यांनी स्वतःला शांत केलं होतं। म्हणजे बॉडी बघून अर्जुन काहीच बोलला नाही? अहो नाही ना, अहो नुसते रडत होते। अहो त्यांच्या चेहऱ्यावर पुढे काय होणार याची भीती दिसत होती। हे सगळं झेलणं अर्जुनसाठी खूप कठीण जाणार आहे चिंचुके। मॅडम, तुम्ही बोलून बघता का साहेबांशी? मी नाही नाही नाही, अहो त्याच्याशी मी जेव्हा जेव्हा बोलायला गेले ना, सत्य मान्य न करता त्याने 4 गोष्टी मलाच ऐकवल्यात। आणि आता एवढं सगळं झाल्यानंतर तो कसा रिॲक्ट होईल काय माहिती। अहो पण यात साहेबांचा काय दोष आहे सांगा की? अहो मॅडम, त्यांना तर काय बोलायचंय? अहो आपल्या जवळच्या व्यक्तीची अशी अवस्था म्हणजे ते सगळं आत्ता झाले चिंचुके। त्याने वेळीच सगळ्या गोष्टी मान्य केल्या असत्या ना, तर आज त्याला एवढा त्रास झाला नसता। तरी पण यात साहेबांची काहीच चूक नाही असं वाटतंय मला मॅडम। अहो अपर्णा मॅडम बद्दल काय सापडलं नसताना सगळं स्वीकारायचं म्हणजे त्याने अपर्णा मॅडमचं मरण स्वीकारायला हवं होतं। हो चिंचुके, मी हेच बोलतेय। चिंचुके, तुम्हाला काय वाटतं? मला अर्जुन बद्दल काहीच वाटत नाही? वाटतं चिंचुके, अगदी मनापासून वाटतं। पण खरं मान्य न केल्यामुळे किती त्रास होतो ना, हे मला चांगलंच माहिती आहे। अहो मॅडम, तुम्हाला किती त्रास झाला ही माझ्या डोळ्यानं बघितलंय। म्हणूनच मला असं वाटतं की अर्जुनने वेळीच सगळ्या गोष्टी मान्य केल्या असत्या ना चिंचुके, तर त्याला हे एवढं सगळं अवघड गेलं नसतं। जाऊ द्या, अहो मलाच साहेबांची अवस्था बघावली नाही म्हणून मी म्हंटल। साहेब काय करणार आहेत काय माहिती? अजूनही वेळ गेली नाहीये चिंचुके। रिपोर्ट कधी येणार आहेत? मॅडम, उद्या येणार आहेत। त्यानंतरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। पण तोपर्यंत अर्जुनने अमोलला काही सांगू नये असं मला वाटतंय। साहेबांची अवस्था बघता मला नाही वाटत की ते अमोलला काय बोलू शकतील म्हणून। अहो मॅडम, आजपर्यंत साहेबांना लय अडचणी आल्या, पण साहेबांना असं हारलेलं कधी बघितलेलं नाही। अर्जुनला काहीच समजवायला जाऊन फायदा नाही आहे चिंचुके। त्याला गोष्टी त्याच्या पद्धतीने पचवून देऊ आपण, आणि मग मला वाटतं तो स्वतःच येऊन आपल्याशी बोलेल काहीतरी। अरे मॅडम, अहो तुम्ही साहेबांशी बोलून बघता का? म्हणजे त्यांना आधार मिळेल। नाही चिंचुके, कधी कधी माणसाला एकटं राहण्याची खूप गरज असते। अर्जुनला या सगळ्या गोष्टी स्वीकारायच्या असतील ना चिंचुके, तर त्याने एकटं राहून विचार करणं खूप गरजेचं आहे। अहो तो एकटा असता तर विषय वेगळा होता, पण आता त्याच्यासोबत अमोल आहे। त्याला सुद्धा त्या गोष्टी आज ना उद्या सांगाव्या लागतील ना। मॅडम, रिपोर्ट तर येऊ दे की। हो, पण घडलेल्या घटना पाहता रिपोर्ट मला स्पष्ट दिसतोय चिंचुके। अर्जुन, अर्चा, किती दमलायस रे? अरे काय खाल्लेस का नाही दुपारी? चिंचुके बरोबर खाल्ले 2 घास। म्हणजे त्यांनी आग्रह केला तेवढंच खाल्लं ना? भाऊजेव्हा असं करून वहिनी, जेवढी गरज होती तेवढं खाल्लंय, पास झालं मला। अर्जुन दादा, त्या तुमच्या काळजीपोटी विचारताय तो। दुपारी बातमी बघितल्यापासून सगळ्यांना तुमचीच काळजी वाटतेय। तुम्ही कसे असाल, काय विचार करत असाल? नाही मिनिट, नीट नाही मी। या सगळ्यात हारायला लागलोय मी आता। धीर सुटायला लागलाय माझा स्वतःवरूनच। हारायला लागलोय मी। अर्जा, अरे तू असं अहो कदम, रोज तोंड घेऊन घरी येतोय मी। त्या अमोलच्या प्रत्येक प्रश्नाला काय उत्तर देऊ मलाच कळाना। ते पोरका आशा लावून बसलेलं असतं। बाबा आज मला घरी घेऊन येईल, उद्या येईल, आणि मी कोडग्यासारखा नुसता हात मोकळा ठेवून येतोय घरात। हारलोय मी। अर्जुन, यात तुझा दोष आहे का? कसा दोष नाही दादा? त्या दिवशी आपल्याला एकटीला सोडून जर गेलो नसतो ना मी, तर आज आपली आपल्यात असते, अमोल बरोबर असते। अर्जुन, अरे तू असं म्हणत असशील तर मी पण आहे दोषी। मी तर तिचा बाप होतो, मग तिला असं मागं ठेवून मी कसा काय आसगावला निघून गेलो रे? अर्जा, अरे तुझ्यावर आस आहे रे सगळ्या घरच्यांची, आणि तू असं का बोलायला लागलायस? धीर गोळा करून मी आपल्याला शोधत होतो आजपर्यंत, पण
अमोल, अरे शौर्याचा कॉल आलता मगाशी. त्याला तुझ्यावर व्हिडिओ कॉलवर बोलायचंय. चल त्याला कॉल करू आपण. चल. थांब दीप्रा मामा. बाबा मला सापडली नाही ना? मग ठीक आहे ना. बाबा मला माहितीये तू एक दिवस नक्की मला शोधणार. अमोल, अरे मला बाबा मला माहितीये मी तुला टेन्शन देतोय मला सापडली नाही म्हणून. हो ना? तू आलास मी तुला रोज तेच प्रश्न विचारतोय. बाबा सॉरी. अरे अमोल बाळा, मी तुझ्या मला शोधू शकत नाही. मी सॉरी म्हणलं पाहिजे तुला. बाबा बाबा तू शांत हो. शांत हो बाबा. बाबा मला माहितीये तू एक दिवशी मला नक्की शोधणार. आणि बाबा लक्षात ठेव मला माफ पाहिजे म्हणजे पाहिजे. फक्त तू टेन्शन घेऊ नको ना बाबा. अमोल, अरे आज अर्जुन, अमोलनं दुपारपासून काही खाल्लेलं नाहीये. आपण सगळेच थोडं थोडं खाऊन घेऊया ना. म्हणजे काय आहे की त्याला त्रास नको व्हायला. ठीक आहे. हा, आम्ही वाढायला घेतो. आवरून आलो. बाबा, तू अजिबात काळजी करू नकोस. अप्पू नक्की सापडेल. तुम्हाला काय वचन दिलं होतं? अमोलला आपण एकत्र मोठा करू, एकत्र वाढवू, चांगले संस्कार करू. ती वचन अशा अर्ध्यावर सोडून तू नाही जाऊ शकत ना आप्पे. तुझी माग गेलीये, कसं सांगू मी अमोलला? त्याची आई त्याला सोडून गेली हे सांगितल्यानंतर त्याची काय अवस्था होईल मी विचार पण नाही करू शकत गाप्पे. तुझ्या शेंशाचा विचार कर ना ग. माघारी ये ना अप्पे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.